शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये साधारणतः ज्या इलॉंगेशनच्या व्हरायट्या असतील अशा व्हरायट्यांमध्ये आपल्याला साधारणतः थंडीमध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर एक साधारणतः आपली थर डीप झाल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने त्याला नियोजन केलं पाहिजे याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा. माझं नाव अनिल दगू गारे, मोबाईल नंबर 9850208513. बरं, दरवर्षीपेक्षा मालात काही चेंजेस वाटले यंदा? खूप चेंजेस वाटला. बरोबर. लांबीत काय बदल वाटला? लांबीला चांगल्यापैकी बदल झाला. क्वालिटी एकदम मस्त, म्हणजे दरवर्षीपेक्षा बी खूप चांगली. सुंदर. बरं, आता लक्षात घ्या, कामकाज करत असताना आपल्याला नियोजन त्याचबरोबर पीजीआर मॅनेजमेंट सुद्धा आपल्याला फार महत्वाचं राहील. कारण थंडी वाढली, थंडीच्या नंतर कुठेतरी टेम्परेचर वाढतं आणि अचानक टेम्परेचर वाढलं की त्या ठिकाणी तुम्हाला उकड्या असेल, बर्निंग असेल, याचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. मग यासाठी आपल्याला पीजीआर मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं की आपण पीजीआर देत असताना आपण नक्कीच सेकंड डिपच्या नंतर विभागून आपण पीजीआर मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलं पाहिजे. कुठेही अतिरिक्त पीजीआरचा वापर न करता त्या ठिकाणी आपल्याला चांगलं लॉंगेशन आणि चांगली साईज आपल्याला कशी मिळवता येईल. आता लक्षात घ्या, साधारणतः आपली थर्ड डिप होऊन किती दिवस झाले? आता 10 दिवस झाले. 10 दिवस झाले. आता 10 दिवसाच्या नंतर म्हणजे आपण जे टचअपचा स्प्रे घेतो, तो टचअपचा स्प्रे घेत असताना आपण त्याचे लॉंगेशन टिकून राहिलं पाहिजे, लांबी आपल्याला टिकून राहिली पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला साईज त्या ठिकाणी झाली पाहिजे, लष्टर आपल्याला चांगलं आलं पाहिजे. याच्यासाठीच्या 2 महत्वपूर्ण फवारण्या त्या ठिकाणी असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचे टॉपकॅल 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम आणि त्या ठिकाणी ग्रोसीड आपल्याला 500 मिली अशी एक फवारणी आपण करून घ्यायची. ही फवारणी झाली 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2 ते 3 दिवसानंतर आपण त्या ठिकाणी सेकंड फवारणी घ्यायची. सेकंड फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला जीए घ्यायचं 10 ppm. लक्षात घ्या, अतिशय महत्वपूर्ण फवारणी असेल. जीए घ्यायचं 10 ppm. त्याच्यामध्ये किसान ॲग्रोचा ॲमिगो सुपर घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि युरिया 200 ग्रॅम अशा पद्धतीची एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला साईज मध्ये चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील. ही फवारणी झाली, परत 2 ते 3 दिवस जाऊ द्या. परत एकदा आपल्याला फवारणी घ्यायची, त्याच्यामध्ये किटोसान घ्यायचे 500 मिली आणि त्यासोबत आपल्याला कॉस्मिक ॲग्रो सायन्सचं त्या ठिकाणी आपल्याला ब्लॅक स्पॉट घ्यायचे 500 ग्रॅम अशी एक फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. या फवारण्या झाल्यानंतर आपण नक्कीच त्याच्यामध्ये कुठेतरी उकडा आणि बर्निंगचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण फवारणी घेणं गरजेचे आहे. मग याच्यासाठी तुम्हाला हायड्रोजन पेरॉक्साईडची एक फवारणी घ्यायची. हायड्रोजन पेरॉक्साईड आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 500 ml या प्रमाणात आपण एक फवारणी घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या फवारणी जर घेतल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसून येतील. आता हेच करत असताना आपल्याला पाणी नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण कुठेही मोकळं पाणी त्या ठिकाणी द्यायचं नाही. म्हणजे साधारण तुमचा काचात येण्याचा पिरियड जो असतो, मग त्याच्यामध्ये तुमचा 70 दिवस ते 90 दिवसाच्या पिरियडमध्ये कुठेही आपल्याला जे आपण फ्लोचं पाणी देतो ते पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं नाहीये. पाणी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचंय. पाणी नियोजन आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचंय. कुठेही पाण्याचा ताण पडायला नको. पाण्याचा ताण पडला तर आपल्याला देठाच्या बाजूने आपल्याला बर्निंग येण्याचा प्रादुर्भाव वाढेल आणि जर पाणी त्या ठिकाणी वाढलं तर दव वाढून आपल्याला त्या ठिकाणी उन्हाच्या बाजूने बर्निंगचा प्रादुर्भाव वाढेल. त्याच्यामुळे आपल्याला पाणी नियोजन सुद्धा आपल्याला करणं तितकंच गरजेचं असेल. आता हेच करत असताना आपल्याला साईजसाठी एक स्लरी सुद्धा तितकीच महत्वपूर्ण असेल. तर त्या ठिकाणी आपण साईजसाठी काय प्रयत्न केले पाहिजे की आपण स्लरी देत असताना आपल्याला त्या ठिकाणी शेण घ्यायचंय साधारणतः 20 पाट्या. लक्षात घ्या, 1 एकरसाठीची स्लरी असेल 20 पाट्या आपल्याला शेण घ्यायचंय. गोमूत्र त्या ठिकाणी घ्यायचं 20 लिटर. त्यासोबत आपण पीएसबी, चांगल्या कंपनीचं पीएसबी म्हणजे फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपल्याला घ्यायचा आहे त्या ठिकाणी 1 किलो. आणि त्यासोबत केएमबी म्हणजे तुम्हाला पोटॅशियम मॉबिलायझिंग बॅक्टेरिया आपल्याला त्या सुद्धा 1 किलो त्या ठिकाणी घ्यायचे आहे. आणि त्यासोबत आपल्याला घरच्या डाळीचं बेसन पीठ आपल्याला 3 किलो, सोयाबीन पीठ आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं 20 किलो. हे द्रावण आपल्याला साधारणतः 5 ते 7 दिवस भिजत ठेवून आपल्याला ते प्रत्येक झाडासाठी आपल्याला त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी जर केली तर आपल्याला चांगली साईज सुद्धा मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. आता हेच करत असताना आपल्याला डोसच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला 042-47 याचे सुद्धा आपण एक डोस त्या ठिकाणी देऊ शकतो 2 ते 3 किलो पर्यंत. त्याचबरोबर आपल्याला फेरसची लेवल चांगली राहिली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी एक डोस देणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी पिवळेपणा वाटत असेल, कुठेतरी पिंगटपणा त्या ठिकाणी वाटत असेल तर अशा वेळेस आपण एक डोस त्या ठिकाणी देऊन घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः झिंक स्टार घ्यायचे 500 मिली. लक्षात घ्या, अतिशय महत्वपूर्ण डोस असेल. नेचर ॲग्रोचं झिंक स्टार आपल्याला 500 मिली. त्यासोबत आपल्याला एचडीपी फेरस जे आपल्याला 17% येतं त्याच्यामध्ये आपल्याला एचडीपी फेरस एकरी 1 किलो, चिलेटेड मॅग्नीज 250 ग्रॅम अशा पद्धतीचा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा, जेणेकरून आपल्याला फॉस्फरसचा अपटेक त्या ठिकाणी चांगला राहील. अशा पद्धतीने जर 2 ते 3 डोस आपण जर ड्रिपच्या माध्यमातून दिले तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस, चांगली साईज, लष्टर असं अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी दिसून येईल. हे झालं मॅनेजमेंटचा विषय. फवारण्या सुद्धा घेत असताना ज्या प्लॉट फ्लॉवरिंग मध्ये असतील अशा प्लॉटांमध्ये शक्यतो 5 ते 7 किंवा
दुपारनंतर 6 ते 7च्या नंतर फवारणी घेणं शक्यतो टाळलं पाहिजे. ज्याही आपल्या जीएच्या फवारण्या असतील, बुरशीनाशकच्या फवारण्या असतील, या फवारण्या घेत असताना सायंकाळी त्याच्यावरती दव साचून राहणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. या फवारण्या आपण सकाळच्या वेळेला जर केल्या तर आपल्याला चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल. अशा पद्धतीचं नियोजन आपण थंडीच्या दिवसामध्ये आपण करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं नियोजन केलं तर प्लॉटमध्ये नक्कीच चांगले चेंजेस या ठिकाणी दिसून येतील. तुम्हाला व्हिडिओ आपला देण्याचा नक्कीच प्रयत्न असतो. बऱ्याच ठिकाणी आपण ऑफलाईन व्हिजिट त्या ठिकाणी देतो. तुमचा जालना परिसर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, बाकी आपला नाशिकचा काही विभाग असेल, प्रत्येक ठिकाणी आपण ऑफलाईन जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे वारंवार व्हिडिओ त्या ठिकाणी येत नाहीत, परंतु जे व्हिडिओ येतात ते आपण नक्कीच बघितले पाहिजे. त्याच्यातून कुठेतरी आपल्याला चांगली माहिती मिळायला त्या ठिकाणी मदत होते. आणि हेच नियोजन याच्यानंतर आपण साधारणतः पाणी उतरण्याच्या पिरियडला आपण कोणतं कामकाज केलं पाहिजे किंवा आपण कशा पद्धतीने अजून साईज मिळवली पाहिजे, शुगरला आपल्याला त्या ठिकाणी अडचण यायला नको, याच्याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर असेल. आता हे व्हिडिओ आपल्याकडे युट्यूबला असतील, फेसबुकला असतील, इन्स्टा आयडीला असतील, प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी व्हिडिओ येतात. त्यामुळे तुम्ही डॉक्टर ॲग्रीवाला युट्यूब चॅनल असेल, फेसबुक पेज असेल किंवा इन्स्टा आयडी असेल, त्याला फॉलो करून नक्कीच आपण व्हिडिओ बघण्याचं त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. आता हे व्हिडिओ पाहण्यासाठी जर कोणी नक्कीच नवीन असेल तर त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.